नमस्कार मित्रांनो, आपलं परत एकदा स्वागत आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे साई सर्जा वास्तू. मी महेश गोळे पुण्यातून आपला ज्योतिष मार्गदर्शक म्हणा हवे तर, किंवा ज्योतिष सेवक म्हणा, आपल्या सेवेमध्ये उपस्थित. मित्रांनो, शेअर मार्केट हे एक असा विषय आहे की ज्याच्यामध्ये लोकांना वाटतं की आपण काहीतरी गुंतवणूक करावी आणि त्याच्यातनं काही उत्पन्न काढावं. आणि आपल्यापैकी बरेच लोक शेअर मार्केटमध्ये असतील सुद्धा, आणि बरेचदा आपल्याला नुकसानीला सामोरं जावं लागलं असेल, आणि काही लोक तर नफ्यामध्येही असतील. तर प्रत्येकाचा नशिबाचा प्रश्न. पण ही गोष्ट कुंडलीतून बघता येते का? तर हो, निश्चित स्वरूपामध्ये कुंडलीच्या माध्यमातून सुद्धा शेअर मार्केटमध्ये आपलं भवितव्य कसं असेल हे निश्चितपणे सांगता येऊ शकतं. तर या विषयावर आम्ही काही व्हिडिओज बनवत आहेत, आणि आम्ही त्याची एक पूर्ण शृंखला आपल्यासाठी सेवेमध्ये घेऊन येणार आहे. त्यातला हा आज पहिला व्हिडिओ आहे. यात आपण चर्चा करणार आहोत की शुक्राच्या माध्यमातून कशा प्रकारे आपल्याला शेअर मार्केटमधून काही लाभ घेता येतो, ते पाहूया आपण कसं होतं. तर सगळ्यात पहिले आपण आपली कुंडली बघावी. आम्ही कुंडलीच्या 12 घरांवरती सुद्धा विषय करत आहोत की कुंडलीतलं प्रत्येक घर काय असतं आणि कसं बघायचं. त्या घरामध्ये राशी वेगळी असू शकेल, पण घर मात्र निश्चित असतं. पहिलं घर वरती, 7वं घर खाली, आणि असे 1 ते 12 घरं. तर आपल्या कुंडलीतल्या 7व्या घरामध्ये जेव्हा शुक्र महाराज स्वयं विराजमान असतात, किंवा दुसरं हे लग्न घरात म्हणजे पहिल्या घरात बसून यांचं 7व्या घरावर जेव्हा दृष्टी पडते तेव्हा, किंवा या 7व्या घरामध्ये आपल्या कुंडलीतल्या शुक्र महाराजांच्या ज्या 2 राशी आहेत, एक तर राशी आहे वृषभ राशी 2 नंबर, किंवा 7 नंबर तुला राशी 2 किंवा 7 नंबर, आपल्या या 7व्या घरामध्ये असं लिहिलं असेल, जेव्हा ही राशी असेल तेव्हा शुक्र महाराजांचा संबंध आपल्या कुंडलीतल्या 7व्या घराशी येतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शुक्र महाराजांच्या संबंधित जे पण काही कंपन्या उत्पादन करतात, तर त्यांच्यामध्ये निवेश करून आपल्याला जास्तीत जास्त चांगला लाभ उचलता येऊ शकतो. आता आपण समजून घेऊया की या शुक्र महाराजांच्या संबंधित अशा कोणत्या कंपन्या आहेत की ज्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत, आणि ज्याच्यामध्ये आपण निवेश केला, गुंतवणूक केली, तर आपल्याला चांगल्या प्रकारचा परतावा मिळू शकतो. शुक्र महाराज आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शुक्र म्हणजे काय? तर या जगाला, या भौतिक जगाला, या कलियुगातल्या या भौतिक अशा जगाला जी जी भौतिक साधनं, संसाधनं, जे जे उपभोगाच्या वस्तू आहेत, ते पुरवठा करणारे, देणारे, आशीर्वाद करणारे असे शुक्र महाराज. त्या शुक्र महाराजांच्या अंतर्गत कुठल्या कंपन्या येऊ शकतात? तर जिकडे जिकडे लक्झरी प्रोडक्शन, काही लक्झरी कार बनवणाऱ्या कंपन्या असतात, ज्याच्यामध्ये अत्यंत मोठ्या मोठ्या महागड्या अशा त्या कारची किंमत असते. तर अशा काही कंपन्या ज्या अशा उत्तम उत्तम आणि लक्झरी असणाऱ्या कार बनवून, आरामदायक कार बनवून देणाऱ्या कंपन्या ज्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत, तर त्यांच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकता. दुसरं, हॉटेलचे काही चेन्स असतात की मोठे मोठे हॉटेल्स असतात, आणि तिथे खाण्याचे वेगवेगळे पदार्थ आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतात. त्यांच्या कंपन्या या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असतात. तर अशा कंपन्यांमध्ये सुद्धा आपल्याला शुक्र महाराजांच्या माध्यमातून लाभ मिळण्याची शक्यता असते. तिसरं, पर्यटनाचा व्यवसाय म्हणजे फिरायला चांगल्या ठिकाणी, लक्झरी गोष्टी ठिकाणी अशा घेऊन जाणाऱ्या मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असतात. तर अशा सुद्धा काही कंपन्या आहेत की जिथे आपण निवेश केलं तर शुक्र महाराजांपासून आपल्याला निश्चित लाभ होऊ शकतो. काही कंपन्या अशा आहेत की ज्या काही प्रजोत्पादनासंबंधातल्या काही प्रोडक्ट बनवतात. त्यातली एक कंपनी क्युपिड नावाची आहे की ज्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहे, आणि तिथे सुद्धा आपण निवेश केला आणि आपला शुक्र महाराज आपल्या कुंडलीमध्ये जर चांगल्या परिस्थितीत असेल तर आपल्याला निश्चितच त्याच्यावर लाभ मिळू शकतो. इंटेरियर डेकोरेटर्स, घराची सजावट असेल, म्हणजे आपल्याला फ्लॅट आपल्याला सजवायचा असतो, आपलं घर आपल्याला सजवायचं असतं, तसं सजवून देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत आणि ज्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड, जे इंटेरियर डेकोरेशन्स करतात, तर त्या कंपन्या त्याच्यामध्येही आपण जर निवेश केला तर शुक्र महाराजांपासून अतिउत्तम लाभ आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्याशिवाय लग्नासंबंधी जे अरेंजमेंट करून डेकोरेशन करतात, तर अन्य काही असे समारंभ आयोजित करणाऱ्या कंपन्या आहेत की जे असे असे वेगवेगळ्या प्रकारचे आयोजन करून तिथे डेकोरेशन्स वगैरे असे करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, तर त्याच्या माध्यमातून सुद्धा शुक्र महाराज आपल्याला योग्य तो मोबदला, योग्य तो परतावा शेअर मार्केटच्या माध्यमातून आपल्याला देऊ शकतात, जर आपल्याला कुंडलीमध्ये त्यांचं, जसं मी सुरुवातीला सांगितलं, तसे ते विराजमान असेल, किंवा त्यांच्या दृष्ट्या असतील, किंवा त्यांच्या राशी असतील. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, किंवा आपल्याला याच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर आपण निश्चित कमेंट करून आम्हाला सांगा. किंवा आपल्याला अन्य काही या विषयाशी संबंधात ऐकायचं असेल आणि वाटतं की आम्ही त्याच्यावरती चर्चा करावी आणि आपल्याला कळवावी, तरी आपण कळवावं. दुसरा, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद. शुक्र महाराज आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये धन, यश, ऐश्वर्य, कीर्ती आपल्याला देव, ही मी शुक्र महाराजांच्या आपल्यासाठी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ तो थांबवतो. धन्यवाद. जय श्रीराम.